सोलापूर शहरात दोन गंभीर अशा घटना घडल्या आहेत। पहिल्या घटनेत बालिकेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एका अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी 55 वर्षीय व्यक्तीवर विनयभंग व पोक्सो अंतर्गत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी फिर्याद दिली असून सलगर वस्ती पोलीस ठाण्यात 13 एप्रिल रोजी मध्यरात्री गुन्हा दाखल झाला। सैफन मुजावर वय वर्ष 55 असे आरोपीचे नाव आहे। 13 एप्रिल रोजी सायंकाळी 5 ते रात्री 7च्या दरम्यान बालिका कुरकुरे आणण्यासाठी दुकानात जात होती। तिला आरोपीने घरी बोलावून तिच्याशी गैरवर्तणूक केली, कोणाला काही सांगितल्यास मारून टाकण्याची धमकीही दिली, त्यामुळे अशी फिर्याद देण्यात आली आहे। तर दुसऱ्या घटनेत घरी खेळण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी 41 वर्षीय व्यक्तीवर विनयभंगाचा व पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सिद्धलिंग कलशेट्टी वय वर्ष 41 राहणार सोलापूर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे। ही घटना 13 एप्रिल रोजी घडली असून याबाबत पीडितेच्या नातेवाईकांनी MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे।